हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, षटराजोत्सव याचा दुसरा भाग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण गणेश पूजनपर्यंत आलेलो होतो. आता आपल्याला मंडप पूजा कशी करायची विधिवत ती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे. हा षटराजोत्सव मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टीपर्यंत असणार आहे. शालिवान शके 1947, विश्वासू नाम सहस्र दक्षिणायन हेमंत ऋतू, शुक्रवार दिनांक 21 ते बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत. मित्रांनो, श्री मंडप देवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणी समर्पयामी नमस्कारम करोमि. वेदीला म्हणजे टोपलीला उजव्या हाताने स्पर्श करायचा. गंधाक्षर पुष्पाणी समर्पयामी नमस्कारम करोमि. एका धातूच्या कलशावर ओल्या भस्माचे आडवे 5 बोटे ओढायचे. सुताचे कंठसूत्र बांधायचे. हा धातूचा कलश टोपलीच्या मध्यभागी ठेवायचा आहे. या कलशात स्वच्छ ताजे गोड पाणी घालायचे. कलश थोडा रिकामा ठेवायचा आहे. पूर्णपणे काठोकाठ भरू नका. कलशात अष्टगंध, चंदन, नागरमोथा, हळद, आंबे हळद इत्यादी औषधी थोड्याफार प्रमाणात घालायची आहे. कलशात चांगले ताजे बेलपत्र घालायचे. कलशात चिमूटभर काळी व लाल माती घालायची. कलशात 2 चांगल्या साबूत अशा सुपाऱ्या ठेवायच्या आहेत, घालायच्या आहेत. कलशात 5 रत्ने घालायचे. या पंचरत्नामध्ये हिरा, मोती, प्रवाळ, पाचवा आणि माणिक येतात. कलशात सोने चांदीचे नाणे टाकायचे आपल्याला. भले 1 ग्रामचे असले तरी चालतील मित्र. कलशात तांब्याची 5 नाणे टाका. कलशात सफेद फूल, कुंकू, अक्षता आणि पंचामृत घाला. कलशाच्या मुखावर चांगली आंब्याची 5 पाने ठेवा. एका छोट्या तामणात तांदूळ वा गहू काठोकाठ भरून हे पूर्ण पात्र कलशाच्या मुखावर ठेवा. यावर हळदीने अष्टदल काढा. आता कलशाची पूजा आपल्याला करायची आहे. ओम श्री वरुण देवताय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. या अष्टदलावर 2 विड्याची पाने ठेवायची. आता या ठिकाणी माझं सांगणं आहे की 2 विड्याची पाने आपण ठेवल्यानंतर आपला जो काही अ, पुरुष कुळदेवतेचा टाक असणार आहे तो आपल्याला झोपवावा लागणार आहे. जर हे आपल्याला मान्य असेल तर असे करा, अन्यथा 2 विड्याची पाने ठेवायची गरज नाही. अष्टदलावर जे काही आपण काढलेले अष्टदल भस्मचूर्णाने त्यावर किंवा हळदी कुंकू, जर आपल्या खंडोबा दैवत असेल तर त्यासाठी आपल्याला हळदीने अष्टदल काढायचे. तर या अष्टदलावर आपल्याला उभ्या, जसं आपण देवघरामध्ये टाक ठेवतो त्याचप्रमाणे उभा असा टाक ठेवायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला दिसायला हवा मित्रांनो. त्याला झोपून ठेवल्यानंतर त्याच्यावर सर्व फुलांचं वर्षाव होणार आहे रोजच्या पूजेचा, तो आपल्याला दिसणार नाही मित्रांनो. म्हणून या कलशाभोवती माती भरायची आहे. या मातीत वरच्यावर 6 प्रकारचे नवीन धान्य मिसळा. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरे, सप्तधान्य भरले तरी चालतील. षडराजसोय आहे म्हणून मी 6 सांगितले. या मातीवर पाणी शिंपडायचंय. घटाजवळ अखंड नंदादीप तेवत ठेवायचा आहे. हा नंदादीप तुपाचा असेल तर आपल्या डाव्या हाताला आणि तीळ तेलाचा असेल तर आपल्या उजव्या हाताला जमिनीवर टेकून समई रूपात ठेवा. याखाली हवी तर मोठी ताटली ठेवा. काढलेली काजळी यात पडत जाईल, जमीन खराब होणार नाही. या जागेची आता आपल्याला पूजा करायची आहे. ओम ऐं ह्रीं श्रीं वास्तुपुरुषाय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. या समयीत 96 अंगुळे अर्थात 1.5 फुटाची सुताची वळलेली वात लावायची आहे. जर आपल्याला सुताची वाट कम्फर्टेबल वाटत असेल किंवा शेवटपर्यंत ती जळणार आहे असं वाटत असेल तर सुताची लावा, अन्यथा कापसाची वात देखील षडरात्सावत किंवा नवरात्रात अखंडपणे जळते मित्र. त्याची काळजी फक्त घ्यायला हवी. ओम ऐं ह्रीं श्रीं दीपदीपाय. ओम ऐं ह्रीं श्री दीपाय नमः. गंधाक्षर पुष्प समर्पयामि नमस्कारम करोमि. आता आपण आपल्या घराण्याच्या पुरुष कुळदेवतेची षोडोपचार पूजा करणार आहोत. प्रथम ध्यान करायचे कुळदेवतेचे. ध्याये नित्यं महेशं रजतगिरीनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पजोळांग
परशुम्बराभिति हस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतमग्रे व्याघ्राकृतिवासनं विश्वेन्द्र विश्वेन्द्र निखिलभरं पंचोक्त्रम त्रिनेत्रम. आता आपल्याला कुळदेच्या टाकावर पूजा घ्यायची आहे. ओम काल वर्णाय विद्महे. हा आपल्या कुळदेवता, आमच्या घराण्याचा कुळदेवता ही वीरभद्र आहे. त्यामुळे त्याचा इथे या ठिकाणी मी गायत्री मंत्र देत आहे. ओम काल वर्णाय विद्महे महाकोपाय धीमहि तन्नो वीरभद्र प्रचोदयात. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः आवाहनम समर्पयामी. अक्षता आपल्याला तामनामध्ये थोड्या व्हायच्या आहेत. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः आसनम समर्पयामी. आसनाते अक्षताम समर्पयामी. आपल्या समोर अभिषेकासाठी एक तामण ठेवा. या देवतेला बसण्यासाठी थोड्या अक्षता घालायच्या आहेत. आव्हान ज्यावेळी करतो त्यावेळेला देवतेसमोर आपल्याला त्या अक्षता व्हायच्या आहेत. पाद्य. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः पाद्यम समर्पयामी. देवतेला पाय धुण्यासाठी एक पळी पाणी तांबडं सोडायचे, अर्ध्य द्यायचे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः अर्ध्यम समर्पयामी. देवतेला आनंदाक्षर पुष्प मिश्रित एक पळी पाणी हात धुण्यासाठी द्यायची आहे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः आचमनीय समर्पयामी. देवतेला पिण्यासाठी वा चूळ भरण्यासाठी एक पळी पाणी द्यायचे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः स्नानम समर्पयामी. स्नानांते पाणी समर्पयामी. देवतेवर एक पळी पाणी सोडायचे आहे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. देवतेला पंचामृताने स्नान घालायचे. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साखर आणि मध हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आहे याचे प्रमाण, पण एवढे आपण डिटेलमध्ये नाही गेलो तरी चालेल. स्नानांते शुद्धतक पाणी समर्पयामी. देवतेवर एक पळी पाणी सोडायचे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. देवतेला सुगंधी तेल व गरम पाण्याने स्नान घालायचे. एका पळीमध्ये गरम पाणी घ्यायचे, त्यात सुगंधी तेल टाकायचे आणि दिव्यावर आपल्याला तो पळी थोडी धरायची आणि थोडं गरम झाल्यानंतर गंधोदक स्नानांते शुद्धतक पाणी समर्पयामी. देवतेवर एक पळी पाणी पाणी सोडायचे. ते गरम पाणी देवतेवर सोडायची आणि त्यानंतर एक शुद्ध पाणी एक पळी आपल्याला देवतेवर सोडायची. स्नानोत्तर स्वल्प पूजा. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः आचमनी समर्पयामी. एक पळी पाणी तामनात सोडायचे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः सकल पूजार्थे पाणी समर्पयामी. देवतेवर एक पळी पाणी सोडा. गंधाक्षत पुष्पम समर्पयामी नमस्कारम करोमि. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः धूपम माघ्रपयामी नमस्कारम करोमि. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः दीपम निराजयामी नमस्कारम करोमि. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यम समर्पयामी नमस्कारम करोमि. शिल्लक राहिलेले पंचामृत देवतेला एका चमच्यामध्ये घेऊन आपल्याला किंवा वाटीमध्ये घेऊन जे आहे शिल्लक ते सर्व दाखवायचे आहे. येथे या पूजेचा अर्धा भाग संपला आहे मित्रांनो. अनेन पूर्वाराधनेन श्री वीरभद्र कुलदेवता प्रियतम. ओम तत्सत ब्रह्मापर्णमस्तु. शिवाय 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 नमो नमः. येथे पूजेचा दुसरा भाग समाप्त होत आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा षड्रासोळाचा दुसरा भाग मी या ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.